नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवेसाठी सिरीज बघत आहोत. त्यामध्ये बघा आपण आज काय बघणार आहोत तर भारतातील विविध गोष्टींचे ऑब्लिक क्षेत्रांचे जनक हे बघणार आहोत. ठीक आहे. आपण यासाठी सोर्स म्हणून काय वापरत आहे तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे हे वापरत आहोत. आणि दुसरी गोष्ट की आपण आतापर्यंत काय काय कंप्लीट केलं आहे या अनुक्रमणिकेमधलं टॉपिक पहिला, दुसरा, नंतर 7 नंबरचा हे टॉपिक कंप्लीट केलेले आहेत काही पार्ट्समध्ये. तिसरा टॉपिक म्हणजे महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण आणि विज्ञान हे टॉपिक आपले चालू आहेत. ठीक आहे. त्याचे व्हिडिओज येत आहेत रोज. ठीक आहे. आज आपण आता काय टॉपिक स्टार्ट करणार आहोत ते नीट समजून घ्या आणि म्हणजे तुम्हाला कळेल की रोज मी कोणते व्हिडिओ अपलोड करत आहे. तर जो हा 14वा टॉपिक आहे संकीर्ण, तर संकीर्णमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने चार्ट्स दिलेले आहेत. तर याच्यातले रोज एक चार्ट किंवा मला वाटलं तर दिवसातून मी बऱ्यापैकी व्हिडिओ अपलोड करत जाईल. तर हे चार्ट्स मी तुमचे रोज एकेका व्हिडिओमधून कंप्लीट करून घेणार आहेत. ठीक आहे. आणि याच्याशीच रिलेटेड कम्युनिटी पोस्टला मी क्वेश्चन्स पण टाकत जाणार आहे जेणेकरून तुम्हाला हे समजेल की तुम्हाला सुटतं आहेत की नाही. दुसरी गोष्ट जेवढे काही हे प्लेलिस्ट आहे या सगळ्यांची एक प्लेलिस्ट बनवते मी पुन्हा आणि टेलिग्राम चॅनलला अपलोड करते. म्हणजे तुम्हाला जर सापडले नाही व्हिडिओ तर तुम्हाला तिकडेही भेटत जातील. म्हणजे सगळेच आता हे जे आहेत ना, हे जी अनुक्रमणिका दाखवली त्याची प्लेलिस्ट मी याच्यावर अपलोड करून टाकते टेलिग्रामवर. ठीक आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली असते. बघा भारतातील विविध गोष्टींचे ऑब्लिक क्षेत्रांचे जनक यामध्ये आपण बघूया आता की नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चित्रपटांचे दादासाहेब फाळके, मिसाईलचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अवकाश कार्यक्रमाचे विक्रम साराभाई, अणुऊर्जा कार्यक्रमाचे होमी भाभा, आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय, विमानचालन JRD टाटा, पुढे बघा हवाई दल सुब्रतो मुखर्जी, हरित क्रांतीचे MS स्वामीनाथन, दुग्ध क्रांतीचे वर्गीस कुरियन, गुलाबी क्रांतीचे दुर्गेश पटेल, पिवळी क्रांतीचे सॅम पित्रोदा, सुपर कम्प्युटरचे डॉक्टर विजय भटकर आणि फलोत्पादनाचे MS मारीगौडा. ठीक आहे. आता याच्यात मला असं वाटतं की लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे बघा मला म्हणायचं काय आहे की हे जेवढे जनक दिलेले आहेत ना भारतातील विविध गोष्टींचे किंवा क्षेत्रांचे जनक दिलेले आहेत तर मला हे म्हणायचं आहे की हे आपले ऑलरेडी पाठ आहेत. ठीक आहे. हे सगळे आपले ऑलरेडी पाठ आहेत. कसं काय, लहानपणापासून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो त्यामुळे काही गोष्टी माहिती आहे. जे MPSC काही दिवसापासून करतायत त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. एखादे 2 किंवा 3 असतील की जे कोणाला माहिती नसतील. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी हे हायलाईट केलेले आहे आणि मला असं वाटतं की बाकीच्यांना हे सगळे माहिती असतील. आणि इन केस समजा कोणाला माहिती पण नसतील, काहींसाठी सगळंच्या सगळं नवीन असेल तर कोणी काहीही वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला आत्ता माहिती पडतंय ना, मग तुम्ही आत्ता पाठ करून घ्या. त्याच्यात काहीही वाईट वाटून घेऊ नका ज्यांना काहीच माहिती नसेल त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर बघा आता हे जे आहे हे सगळे मला असं वाटतं सगळ्यांना माहिती असेल. याच्यातले फक्त मी जे हायलाईट केलेले आहेत ना ते समजा कोणाला माहिती नसतील, थोडे वेगळे वाटत असतील, हे सगळे कसे आपले यूज टू आहेत, माहिती आहेत. पण हे जे 3 आहेत हे समजा नवीन वाटत असतील तर हे मी मुद्दामून हायलाईट केलेले आहेत ज्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे आणि नीट लक्षात ठेवायचं आहे. बघा हवाई दलाचे सुब्रतो मुखर्जी, गुलाबी क्रांती म्हणजे पिंक रिव्होल्यूशनचे दुर्गेश पटेल आणि फलोत्पादनाचे MS मारीगौडा. आता आपण थोडंसं येल्लो रिव्होल्यूशन आणि जे पिंक रिव्होल्यूशन आहे ना त्याच्याविषयी थोडंसं बघून घेऊ म्हणजे थोडी कशी इन डिटेल आपल्याला थोडी माहिती मिळेल. बघा पिंक रिव्होल्यूशनचं मी तुम्हाला दाखवून देते. हे बघा, द फादर ऑफ द पिंक रिव्होल्यूशन इज दुर्गेश पटेल. दिस रिव्होल्यूशन प्रायमरली focused on improving the meat and poultry processing industry in India. ठीक आहे. particularly through modernization, specialization, mechanization and standardization of procedures. ठीक आहे. दुर्गेश पटेल coined the term pink revolution and is credited with its initiation. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया.
येलो रिव्होल्यूशन विषयी बघून घेऊ. द येलो रिव्होल्यूशन लॉन्च्ड in India in 1986-87 focused on boosting oilseed production, particularly mustard and sesame seeds, to achieve self-reliance in edible oil. Its primary goal was to increase domestic oil production and reduce reliance on imports. Sam Pitroda is recognized as the father of the yellow revolution. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती आपण बघितलेली आहे. तर ज्यांना माहिती नसतील त्यांनी माहित करून घ्या. ज्यांना काही माहिती असतील काही माहित नसतील तर माहित नसणाऱ्या गोष्टी नीट बघून घ्या. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड मी प्रत्येक व्हिडिओशी रिलेटेड मी कम्युनिटी पोस्टला प्रश्न पण टाकत असते, ते पण सॉल्व करत जा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.